नमस्कार मित्रांनो, ठिपक्यांची रांगोळी या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये सुवा माईंना समजावते की तुम्ही असा विचार नका करू, उलट हा विचार करा की बाबी वंश नव्याने त्यांना हवं तसं आयुष्य जगत आहे आणि नवऱ्याच्या सानिध्यात तर अख्ख्या जगाचं प्रेम मिळतं। ते बापू म्हणते, होय माई, आता खडूसच बघ ना, मला आईस्क्रीम हवं होतं तर त्याने स्वतः आईस्क्रीम बनवलं, मला साधी शिंक काय आली तर त्याने ब्लड टेस्ट केली। आणि माई, जर का तुला बाबी आत्याची खूप खूप आठवण आली ना तर आपल्याकडे फोन आहे ना, आपण लगेच तिला व्हिडिओ कॉल करू। आणि भास्कर काकाचं सुद्धा बाबी आत्यावर खूप प्रेम आहे अगं, माईंना समजावून सांगते। आणि त्यानंतर मनाशी विचार करते की खडूस आज लेट आला, त्यामागे नक्कीच काहीतरी कारण असणार, मी उगीच त्याच्यावर अशी रुसून बसलीये, मला जाऊन त्याच्याशी बोलायला हवं। आणि ती मुद्दाम नाटकं करत सुवाला सांगते की मला ना आता झोप येते। तेव्हा सुवा म्हणते, काय ग, आत्ता तर टक्क जागी होतीस ना। त्यानंतर ती आता माई आणि सुवाजवळ येऊन प्रेमाने सांगू लागते की माझं बरं आहे ना, माझं सासर आणि माहेर दोन्हीही एकाच ठिकाणी, माझ्या सासरीच माझ्या 3 आया राहतात, एक माई जी माझ्यावर खूप प्रेम करते, सुवाई मला छान छान गोष्टी सांगते आणि पन्ना काकू असं म्हणत गप्प होते। आणि पुढे बोलते की ती मात्र चिडचिड करते, पण तिचंही माझ्यावर खूप प्रेम आहे। आणि पुन्हा माझा खडूस, त्याचं तर माझ्यावर खूप प्रेम आहे असं बोलून जाते। तेव्हा सुवा तिच्याकडे पाहत राहते, अप्पू मात्र ओशाळून जाऊन आता रूमकडे निघून जाते। त्यानंतर सुवा माईंना सांगते की कदाचित तुम्हाला माहिती नसेल, पण माझं सुद्धा माहेर हेच आहे, इथे माझी एक आई राहते जी माझ्यावर खूप प्रेम करते। ते ऐकून माई आता रडतच सुवाला प्रेमाने मिठी मारतात। तर दुसरीकडे अप्पू रूममध्ये येऊन पाहते तर शशांकने गुलाबाच्या पाकळ्यांवर चॉकलेटच्या गोळ्यांनी सॉरी असं लिहिलेलं असतं। त्यानंतर तो कान पकडत येऊन अप्पूला सॉरी म्हणतो। तेव्हा अप्पू म्हणते की इट्स ओके खडूस, आणि मी सुद्धा सॉरी, मी देखील उगीच तुझ्यावर चिडले। तर दोघेही आता एकमेकांना समजून घेतात, एकमेकांची माफी मागत अतिशय प्रेमाने एकमेकांना माफ देखील करतात। तर शशांक आता प्रेमानेच माझ्या लाडक्या बायकोचे मी इतके लाड तर करणारच ना असं बोलत ती चॉकलेटची एक गोळी अप्पूच्या तोंडात टाकतो। अप्पूला मात्र मळमळतं, ती लगेच तोंड फिरवून तिथून निघून जाते। तेव्हा शशांक डोक्याला हात लावत म्हणतो, आत्ता तर इतकं समजूतदारपणे बोलत होती, मग अचानक हिला काय झालं असेल। तेव्हा अप्पू परत येते आणि तिला या चॉकलेटच्या वासाचा त्रास होतोय असं सांगत आता शशांकला त्या गोळ्या बाहेर घेऊन जायला सांगते। अप्पूने माफ केल्यामुळे शशांक मात्र खुश होत तिला मिठी मारतो आणि थँक्यू बोलतो। त्यानंतर अप्पू आता शशांक बाहेर जाताच एकटीच हसतच खुश होत असते। त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आता घरातील सर्व बायका छान तयार झालेल्या असतात। सुमी आणि अप्पूने गौरी पूजनासाठी लागलेले खडे आणलेले असतात। सुवा खुश होत पन्नाला आवाज देते, पन्ना येऊन म्हणते की आल्या का गौरी। त्यानंतर आता सुवाच्या सांगण्यावरून अप्पू आणि सुमी दोघीही गौरी पूजनाचे ते खडे स्वच्छ धुत असतात। आणि त्याचवेळी कानिटकर वाड्याबाहेर बाबीची गाडी येते, बाबी रुबाबानेच खाली उतरते। तर इकडे आता खडे धुवून झाल्यानंतर पन्ना अप्पूला सांगते की हे पाणी झाडाला घाल। आणि तेव्हाच आता माईंच्या चेहऱ्याकडे पाहून म्हणते की माई, काय झालंय, बाबी वंशांची खूप आठवण येते का। तेव्हा माई आता पडलेल्या चेहऱ्याने मान हलवतात आणि तेव्हाच बाबी हसतच मागून येते आणि म्हणते की माझी आठवण येते आणि मी येणार नाही, असं कधी होईल का। आता बाबीला पाहताच सर्वांच्याच आनंदाला पारावार उरत नाही, माई तर खुश होत बाबीला मिठी मारतात। आता प्रेमानेच सर्वांना भेटते आणि त्यानंतर अप्पू व सुमीच्या तब्येतीची चौकशी करते। तेव्हा त्या दोघीही खुणावतच छान आहोत असं सांगतात। तेव्हा बाबी बोलते, अगं तुम्ही गप्प का आहात, बोला ना। तेव्हा पन्ना सांगते, अहो त्यांनी गौरी आणल्यात ना, म्हणून त्यांना बोलता येणार नाही। तर माई सांगतात, पण आम्ही मात्र बोलू शकतो हां, बाबी वंश तुम्ही अगदी वेळेत आलात, तुम्ही त्या गौरी आधी बाबी वंशांच्या हातात दे, माहेरवाशीन आली ना गौरी तिच्याच हाताने आत येणार। तेव्हा बाबी म्हणते, अगं माई मला आधी हातपाय तर धुवू देत। पन्ना लगेच बाबीच्या पायांवर पाणी टाकते आणि झाले सगळे सोपस्कार असं म्हणत औक्षणाचं ताट घेऊन येते आणि बाबीचं औक्षण करते। नंतर बाबी आता आली आली गौर आली सोन्याच्या पावलांनी, सुख समृद्धीच्या पावलांनी असं बोलतच गौरींना आत घेऊन येते। तेव्हा आता माई म्हणतात, सुवा अगं माझा विश्वासच बसत नाहीये, बाबी वंश खरंच आल्यात।
सुवा माई मग विश्वास ठेवा आणि आता काय हवे तेवढे बाबी वंशनचे लाड पुरवा। माई आता बोटं मोडतच बाबीची दृष्ट काढतात। तर अप्पू खुणावत विचारते मी बोलू का? तेव्हा बाबी हसतच सांगते हो अगं बोल आता। तेव्हा आता अप्पू एक्साइट होत म्हणते की बाबी आत्या प्लीज ना, मला खूप आनंद झालाय। सुमी देखील म्हणते की केव्हापासून गप्प होतो आम्ही। त्यानंतर सुवाच्या सांगण्यानुसार आता अप्पू, सुमी आणि बाबी तिघीही मनोभावे देवीची प्राणप्रतिष्ठा करतात। सर्वजणी हात जोडून नमस्कार करतात। हात जोडतच म्हणते की आम्ही अगदी मनोभावे तुझी पूजा केली आहे। या घरावर सतत तुझा आशीर्वाद ठेव, आम्हाला सर्वांना अखंड सौभाग्यवती ठेव। नंतर सुवा आता सर्वांसाठी चहा करायला जाते। तर पन्ना खुश होत बाबीला सांगते की तुम्ही अचानक येऊन जो सुखद आश्चर्याचा धक्का दिलाय ना, त्यातून माई तर अजून सावरल्याच नाहीये। तर अप्पू सांगते की हो अगं, माईला तुझी खूप आठवण येत होती, ती अगदी बेचैन झाली होती। बाबी हसतच म्हणते तरीच मला तिकडे इतक्या उचक्या लागत होत्या, मला सुद्धा तुम्हा सगळ्यांची खूप आठवण येत होती। म्हटलं चला आपल्या घरी गणपती आहेत, गौरी आल्यात तर मग जाऊन दर्शनच घेऊ। आणि काय ग माई, पण या गौरी तर आपल्या त्या काका आजोबांकडे होत्या ना, मग यावर्षी आपल्याकडे कशा आल्या? तेव्हा माई सांगतात अहो त्यांची आता वय झालीत। तर माई प्रेमानेच विचारतात अहो बाबी वंश, पण भास्कर कसा आहे? तुमचं सगळं छान सुरू आहे ना? तेव्हा बाबी आत्या म्हणतात हो माई, आमचं अगदी सुरळीत सुरू आहे। आणि चला आता मी काय काय गिफ्ट्स आणलेत ते पाहायचेत की नाही? तेव्हा अप्पू म्हणते हो बाबी आत्या, आपण ना रात्री मस्त कल्चरल प्रोग्राम ठेवूयात, आपण ना खडूस आणि सगळ्यांना ना सरप्राईज देऊयात। तो आल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद आहे ना, तो तर मी रेकॉर्ड करून ठेवणार आहे। तेव्हा आता पन्ना म्हणते अप्पूला सेलिब्रेशनचं आणखी एक कारण मिळालं। त्यावर सुमी म्हणते हो अगं बाबी आत्या आलीये, मग सेलिब्रेशन तर होणारच ना। आणि सर्वच जणी खूप खुश होतात। इकडे इन्स्टिट्यूटमध्ये नेत्रा खूप दुःखी असते, तिच्या चेहऱ्यावर मारल्याची काहीतरी खूण असते आणि पावडरच्या साह्याने ती लपवण्याचा प्रयत्न करत असते। तितक्यात शशांक आत येतो। नेत्रा पटकन गॉगल लावते आणि शशांकवर ओरडत म्हणते की तुला काही एटिकेट्स वगैरे आहेत की नाही? तेव्हा शशांक म्हणतो अगं तूच बोलावलं होतंस ना, तुझ्या केबिनमध्ये नव्हतीस म्हणून इकडे आलो। तेव्हा नेत्रा म्हणते तू नाही तुम्ही म्हणायचं। काय रे, एरवी तर तू खूप सभ्यतेच्या गप्पा मारत असतोस ना, मग आता कुठे गेले तुझे संस्कार आणि ती सभ्यता? तेव्हा शशांक म्हणतो माझं चुकलं असेल, परंतु तरीही माझ्याशी बोलण्याची ही पद्धत नाही। आणि मी काय तुमच्याशी गप्पा मारायला आलेलो नाही, तुम्ही बोलावलत ना म्हणूनच मी आलोय। पुढे मला असं बोलावून घेत जाऊ नका, मला एकतर फोन करा किंवा मेल करा, तेच आपल्या दोघांसाठीही चांगलं असेल। असं बोलून शशांक पुन्हा एकदा सॉरी म्हणतो आणि तिथून निघून जातो। तेव्हा नेत्रा मनाशी म्हणते की शशांकने मला हा मार्क लपवताना बघितलं तर नसेल ना, या भीतीने मी त्याला जरा जास्तच बोलले, चुकलंच माझं। माझ्यासोबत नेहमी असंच का घडतं? मी करायला जाते एक आणि होतं भलतंच। तर इकडे शशांक आता अमेची वाट पाहत उभा असतो आणि मनाशी म्हणतो की ही नेत्रा अशी कशी अरेरावी करत बोलली माझ्याशी? जर का हे असंच सुरू राहिलं ना, तर दिवसेंदिवस काम करणं अवघड होऊन बसेल। मी राजीनामा देऊन तिला उत्तर देऊ शकलो असतो, परंतु आता अपूर्वाकडे आणि आमच्या होणाऱ्या बाळाकडे बघून मला गप्प राहावं लागतंय। तेव्हाच अमेय येतो आणि म्हणतो की अरे मानसीचा फोन होता, काहीतरी सरप्राईज आहे। काय सरप्राईज असेल रे? तेव्हा शशांक म्हणतो माहिती नाही, मी काय जास्त विचार केला नाही, आधीच माझं विचार करून डोकं फुटलंय। अमेय म्हणतो काय झालंय, काही टेन्शन आहे का? नेत्रा काही बोलली का? तेव्हा शशांक म्हणतो काही नाही, अरे कामाचंच जरा टेन्शन आहे, डेडलाईन आहे। तेव्हा अमेय म्हणतो ते ठीक आहे, परंतु आता मूड ठीक कर, नाहीतर अप्पू प्रश्न विचारून तुला हैराण करून सोडेल। तर पुढील भागात आता अप्पू शशांकशी भांडत असते। ती म्हणते की तू दुसऱ्यांना तर हो बोलतोस, मी काहीही म्हटलं काहीही विचारलं तर आधी नाही नाही अपूर्वा असं बोलत असतो। चॉकलेटचा गणपती करताना सुद्धा आधी तू नाही म्हणालास, माझ्या अपोजिट ओट दिलं आणि नंतर आलास। तेव्हा शशांक आता पटकन तिला मिठीत घेतो आणि सॉरी म्हणतो। अशाच नवीन भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।